Welcome student in physics online coaching class. In physics we are studying chapter number 9, current electricity. In previous video we have learned how to convert galvanometer into an ammeter, that is galvanometer as an ammeter. To convert galvanometer into an ammeter, we have connected a low value resistance in parallel with the galvanometer coil to reduce or to decrease the resistance of the galvanometer. Now in this video we are going to study galvanometer as a voltmeter. Galvanometer as a voltmeter. But before conversion of galvanometer into a voltmeter, we need to know about voltmeter. What is a voltmeter? Voltmeter is a device used to measure potential difference between the 2 points in the electrical circuit. व्होल्टमीटर हा डिव्हाइस आपण यूज करतो पोटेंशियल डिफरन्स मेजर करण्यासाठी बिटवीन द 2 पॉइंट्स इन एन इलेक्ट्रिकल सर्किट. तर पहा डेफिनेशन ऑफ व्होल्टमीटर. It is the device used to measure potential difference between the 2 points in an electrical circuit. तर पहा व्होल्टमीटर हा एक डिव्हाइस आहे जो यूज केला जातो टू मेजर पोटेंशियल डिफरन्स between the 2 points in an electrical circuit. तर पोटेंशियल डिफरन्स मेजर करण्यासाठी जो आपण डिव्हाइस यूज करतो इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये त्या डिव्हाइसला म्हणायचे व्होल्टमीटर. पाहता हे व्होल्टमीटर हे ऑलवेज पॅरलल कनेक्ट करावा लागतो ज्या कंपोनेंटच्या अक्रॉस आपल्याला पोटेंशियल डिफरन्स मेजर करायचं. It is always connected in parallel to the component across which potential difference is to be measured. तर पहा व्होल्टमीटर हा ऑलवेज कनेक्ट केला जातो पॅरलल मध्ये कंपोनेंटच्या अक्रॉस विच
ज्या कंपोनंटच्या अक्रॉस आपल्याला पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करायचा. तर तुम्हाला व्होल्टमीटर बद्दल हे 2 पॉइंट लक्षात ठेवावे लागतील. पाहता आपल्याला गॅल्व्हनोमीटर ऍज अ व्होल्टमीटर म्हणून जर यूज करायचं असेल तर गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स आपल्याला इन्क्रीज करावा लागेल आणि रेझिस्टन्स जर इन्क्रीज करायचा असेल तर आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन यूज करावं लागतं. तर लक्षात ठेवा गॅल्व्हनोमीटर बी कन्वर्टेड इनटू अ व्होल्टमीटर. हाउ दिस गॅल्व्हनोमीटर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टमीटर? नाउ हियर वी can see that a galvanometer can be converted into a voltmeter by connecting a resistance of suitable high value in series with galvanometer. Now galvanometer to voltmeter. गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन जर व्होल्टमीटर मध्ये करायचं असेल तर आपल्याला गॅल्व्हनोमीटरच्या सिरीज मध्ये एक सुटेबल हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स कनेक्ट तुम्हाला गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन व्होल्टमीटर मध्ये कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. A galvanometer can be converted into a voltmeter by connecting suitable high value resistance in series with galvanometer. तर लक्षात ठेवा galvanometer can be converted into a voltmeter by connecting suitable high value resistance in series with the galvanometer. तर galvanometerच्या सिरीज मध्ये आपल्याला हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स कनेक्ट करावा लागेल. पहा समजा हा एक रेझिस्टन्स घेतला आपण आणि हा एक galvanometer आहे. तर हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. समजा हा रेझिस्टन्स कन्सिडर करू आपण x आणि गॅल्व्हनोमीटर हा जो गॅल्व्हनोमीटर आहे याचा रेझिस्टन्स कॅपिटल G. तर हे झालं गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन व्होल्टमीटर मध्ये नेमकं कसं केलं जातं याचा हा कन्सेप्ट. तर महत्त्वाचं लक्षात ठेवा सिरीज कॉम्बिनेशन. आता सिरीजच का यूज केलं तर याचं रिझन आहे पहा गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स हा स्मॉल असतो, व्हेरी लो रेझिस्टन्स. लो रेझिस्टन्स असल्यामुळे तो हायर व्होल्टेजला मेजर करू शकत नाही आणि हायर व्होल्टेजला मेजर करण्यासाठी मग आपल्याला व्होल्टमीटर यूज करावं लागतं. आणि जे व्होल्टमीटर असतं व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स हा इनफायनाइट असतो. आपण पोटॅन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर याच्यामध्ये कंपॅरिझन पाहिलं होतं तर त्यामध्ये पाहिलं की व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स हा इनफायनाइट असतो. तर रेझिस्टन्स हा इन्क्रीज करण्यासाठी गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स इन्क्रीज करण्यासाठी आपण सिरीज कॉम्बिनेशन यूज करतो आणि ते गॅल्व्हनोमीटर आपण व्होल्टमीटर म्हणून पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करू शकतो.
आता गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन व्होल्टमीटर मध्ये करण्यासाठी मग गॅल्व्हनोमीटर मध्ये काही मॉडिफिकेशन्स करावे लागले. तर मॉडिफिकेशन्स कोणते कोणते केलेत पहा. तर गॅल्व्हनोमीटरचा अगोदर इथे लिहितो नेसेसरी मॉडिफिकेशन्स. Modifications necessary to convert MCG, that is moving coil galvanometer, into a voltmeter. तर पहा नेसेसरी मॉडिफिकेशन्स कोणते कोणते करावे लागतात. तर आपल्याला कॅपॅसिटी गॅल्व्हनोमीटरची कॅपॅसिटी व्होल्टेज मेजर करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज करावी लागते. तर पहिला पॉइंट लक्षात ठेवा, इन्क्रीज द voltage measuring capacity. तर voltage measuring capacity ही increase करावी लागती to a desired high value, to a desired high value. आता increase the voltage measuring capacity to a desired high value. तर modification moving coil galvanometer, that is galvanometer मध्ये आपल्याला अशी कॅपॅसिटी आणावी लागेल की तो एक हाय व्हॅल्यू व्होल्टेजला मेजर करू शकतो. आता सेकंड पहा, हाय व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटीसाठी मग आपल्याला व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हा इन्फायनाइट असतो. तर गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज. तर त्या गॅल्व्हनोमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा आपल्याला इन्क्रीज करावा. तर हे झाले दोन मॉडिफिकेशन. आता तिसरा जो मॉडिफिकेशन आहे, इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेज. इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम possible damage. गॅल्व्हनोमीटरला डॅमेज होण्यापासून प्रोटेक्शन पण भेटलं पाहिजे. तर हे आपल्याला तीन मॉडिफिकेशन करावं लागतात. आता डॅमेज का होईल गॅल्व्हनोमीटर, तर याचं रिझन आहे एक्सेस ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. जर अप्लाय केलं आपण एक्सेस ऑफ पोटेन्शियल डिफरन्स जर अप्लाय केलं तर गॅल्व्हनोमीटरचं जे कॉइल आहे तर ते कॉइल बर्न होऊ शकतं, म्हणजेच तो गॅल्व्हनोमीटर डॅमेज होऊ शकतो. अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स हे जर एक्सेस असेल तर तो गॅल्व्हनोमीटर डॅमेज होण्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करावा लागेल. तर हे तीन मॉडिफिकेशन्स गरजेचे आहेत. बघा, व्होल्टमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तर तो इन्फायनाइट का असतो. तर व्होल्टमीटर इज कनेक्टेड अक्रॉस द points where potential difference is to be measured. If a galvanometer is used to measure voltage across the points, then it will draw some current because of its low resistance. Due to this current,
the potential difference, actual potential difference measured is decreases. To avoid this, a voltmeter should have very high resistance. तर जे आपण ऍक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायलो तर ते पोटेन्शियल डिफरन्स कमी मेजर केला जाईल आणि ते पोटेन्शियल डिफरन्स कमी मेजर केला जाऊ नये म्हणून आपण व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हा इनफायनाइट यूज करतो. तर व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हाय असण्याचं कारण लक्षात ठेवा की जर आपण गॅल्व्हनोमीटर हा डायरेक्टली यूज केला ऍज अ व्होल्टमीटर म्हणून तर गॅल्व्हनोमीटर सर्किट मधला काही करंट स्वतःसाठी यूज करतो म्हणजे ऍक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स जे मेजर केलेलं असतं तर ते अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स पेक्षा कमी मेजर होतं आणि म्हणून आपल्याला व्होल्टमीटर याचा रेजिस्टन्स हा इनफायनाइट गरजेचा असतो. तर आता तुम्हाला महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात आला असेल की गॅल्व्हनोमीटर ऍज अ व्होल्टमीटर म्हणून यूज करायचं असेल तर नेसेसरी मॉडिफिकेशन्स कोणते कोणते आहेत. आता व्होल्टमीटर हा पॅरलल कसा कनेक्ट केला जातो तर समजा ही एक सर्किट आहे इलेक्ट्रिकल सर्किट. तर या सर्किट मध्ये अप्लाय केलेलं व्होल्टेज आणि त्यानंतर हे जे दोन रेजिस्टन्स आहेत R1 आणि R2 तर या दोन रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणारे जर व्होल्टेज आपल्याला मेजर करायचं असेल तर त्यासाठी आपण व्होल्टमीटर हा पॅरलली कनेक्ट करतो जेणेकरून या दोन पॉइंट्स मधलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करता येईल. तर व्होल्टमीटर हा ज्या कंपोनंटच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं त्याच्या पॅरलल कनेक्ट केला जातो. आता जर R1 च्या अक्रॉस मेजर करायचं असेल तर या दोन पॉइंटला कनेक्ट केला जाईल आणि R2 च्या अक्रॉस जर मेजर करायचं असेल तर हेच व्होल्टमीटर आपल्याला इथे या दोन पॉइंटच्या अक्रॉस कनेक्ट करावं लागेल. तर हे झालं ऍक्च्युअली हाऊ टू मेजर व्होल्टेज अक्रॉस द कंपोनंट. आता जर समजा आपल्याला असा क्वेश्चन आला एक्सप्लेन with the help of formula how to convert moving coil galvanometer into a voltmeter in details. तर इन डिटेल मध्ये जर आपल्याला हे स्टडी करायचं असेल गॅल्व्हनोमीटर ऍज अ व्होल्टमीटर तर पहा with the help of formula how moving coil galvanometer can be converted into a voltmeter in detail असा जर क्वेश्चन आला तर आपल्याला अगोदर डायग्राम ड्रॉ करावा लागेल. ज्या डायग्राम मध्ये आपण एक गॅल्व्हनोमीटर दाखवणार आहे. हे एक गॅल्व्हनोमीटर आहे. त्यानंतर याच्या सिरीज मध्ये आपण एक रेजिस्टन्स कनेक्ट करणार गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. समजा हा रेजिस्टन्स आहे X. त्यानंतर आता ही जी सर्किट डायग्राम आहे तर इथे आपण एक रेजिस्टन्स कॅपिटल X कनेक्ट केला सिरीज मध्ये गॅल्व्हनोमीटरच्या. त्यानंतर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सर्किट हा इथे आपण ड्रॉ करू. याला देऊ कॅपिटल R आणि जे पोटेन्शियल आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचंय तर इथे आपण हे दोन कंपोनंट जे आहेत तर यांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर हा पॅरलली कनेक्ट केलेला आहे यांच्या पॅरलल मध्ये. आता इथे महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला फक्त एवढ्याच सर्किटचा विचार करायचा आहे. ही जी सर्किट आहे एवढ्याच सर्किटचा विचार करायचा आहे इथे. आता इथे फ्लो होणारा जो करंट आहे
तर I सफिक्स G हा करंट फ्लो व्हायला आहे. तर पहा, to use a moving coil galvanometer as a voltmeter, a high resistance is connected in series with the MCG, that is moving coil galvanometer. तर moving coil galvanometer च्या सिरीज मध्ये एक हाय रेजिस्टन्स कनेक्ट केला. A very high resistance capital X is connected in series with the galvanometer for this purpose as shown in the figure. तर हे आपण फिगर मध्ये दाखवलं की very high resistance capital X is connected in series with the galvanometer. If V is the voltage to be measured, पहा, if V is the voltage to be measured, then V is equal to applied voltage is equal to, आता हा जो करंट आहे हा या X मधून फ्लो व्हायला आहे. तर I सफिक्स G मल्टीप्लाय बाय X प्लस I सफिक्स G मल्टीप्लाय बाय कॅपिटल G. तर हाच करंट पुन्हा या सिरीज मध्ये असणाऱ्या या हाय रेजिस्टन्सच्या सिरीज मध्ये असणाऱ्या गॅल्व्हनोमीटर मधून फ्लो व्हायला आहे. आता जर आपल्याला X फाइंड करायचे म्हणजे अननोन रेजिस्टन्स जर आपल्याला X फाइंड करायचा आहे, या हाय व्हॅल्यू नेमकी किती सिलेक्ट करायची, तर त्यासाठी आपण या इक्वेशन वरून एक फॉर्म्युला फॉर्म करू शकतो. आता यालाच आपल्याला लिहिता येईल I सफिक्स G X इज इक्वल टू हे V as it is माइनस ही टर्म ट्रांसफर केली निगेटिव्ह झाली I सफिक्स G मल्टीप्लाय बाय कॅपिटल G. नाउ डिवाइडिंग above equation by I सफिक्स G ने जर डिवाइड केलं आपण तर I सफिक्स G X डिवाइडेड बाय I सफिक्स G is equal to V divided by I सफिक्स G minus I सफिक्स G into capital G divided by I सफिक्स G. तर I सफिक्स G get cancel, इथे I सफिक्स G get cancel, therefore X is equal to V divided by I सफिक्स G minus capital G. तर हा फॉर्म्युला भेटेल आपल्याला अननोन रेजिस्टन्स जो हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचा आहे तो फाइंड करण्यासाठी. where I सफिक्स G is the current flowing through the galvanometer. तर याला जो इक्वेशन नंबर फर्स्ट आणि where मध्ये आपल्याला लिहिता येईल I सफिक्स G be the current flowing through the galvanometer. आता जर समजा व्होल्टेज V is N सफिक्स V टाइम्स व्होल्टेज V सफिक्स G, म्हणजे लक्षात ठेवा समजा जर V voltage V that is applied voltage is N suffix V times the voltage V suffix G. आता V suffix G voltage म्हणजे voltage across the galvanometer. Voltage across galvanometer. आता इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा,
V is equal to N times V suffix G. आता V suffix G म्हणजे काय तर लक्षात ठेवा N times V into I suffix G into capital G. आता जर हे रिलेशन आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केलं मला सेपरेटली इक्वेशन असेल V is equal to N suffix V I suffix G into capital G. पाहिजे ओहम्स लॉ जर अप्लाय केला आपण या ठिकाणी जर ओहम्स लॉ अप्लाय केला तर गॅल्व्हनोमीटर मधून फ्लो होणारा करंट I सफिक्स G आहे आणि गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स G आहे तर इथे V is equal to व्होल्टेज अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू I सफिक्स G into कॅपिटल G हा फॉर्म्युला होतो तर तो फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे याला जो इक्वेशन नंबर सेकंड नाउ सबस्टिट्यूट equation second equation first. Therefore we can write here x is equal to in place of V N suffix V I suffix G into capital G divided by I suffix G minus capital G. पाता है I suffix G get cancel. Therefore x is equal to पाहिजे दोन्ही टर्म्स मध्ये जी आहे जी घेतला कॉमन in bracket N suffix V minus 1. This is the formula to find high resistance value. तर हे डिटेल मध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे विथ फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले आहेत जे आपण यूज करू शकतो हाय व्हॅल्यू रेजिस्टन्सला फाइंड करण्यासाठी जेव्हा आपल्याला गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन व्होल्टमीटर मध्ये करायचं. तर गॅल्व्हनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलाच असेल. पुन्हा एकदा महत्त्वाचं सांगतो की गॅल्व्हनोमीटर इज कन्व्हर्टेड इनटू अ व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग रेजिस्टन्स ऑफ सुटेबल हाय व्हॅल्यू इन सिरीज विथ द गॅल्व्हनोमीटर. सिरीजमध्ये कनेक्ट करावा लागतो हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटरच्या. इथे डायग्राम मध्ये जे दाखवलेलं आहे त्यानुसार ते लक्षात ठेवा. तर पहा कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू अन व्होल्टमीटर अँड एमीटर या दोन पैकी एक क्वेश्चन हमखास परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. गॅल्व्हनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर किंवा गॅल्व्हनोमीटर ॲज अन एमीटर या दोन पैकी एक क्वेश्चन. तर जेव्हा तुम्हाला विचारतील विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला हाऊ गॅल्व्हनोमीटर इज कन्व्हर्टेड इनटू अन व्होल्टमीटर और हाऊ गॅल्व्हनोमीटर इज कन्व्हर्टेड इनटू अन एमीटर तर तुम्हाला हे डिस्क्रिप्शन लिहावं लागेल ज्यामध्ये तुम्हाला हे डेरिव्हेशन येणार आहे. तर हे डेरिव्हेशन लिहिल्यानंतर तुम्हाला तिथे जे मार्कचं वेटेज असेल तर ते मार्क कटणार नाही. ॲज इट इज तुम्हाला जेवढ्या मार्कला विचारलेला आहे तेवढे मार्क तुम्हाला भेटून जातील. पाहता आपण डिस्टिंग्विश बिटवीन एमीटर अँड व्होल्टमीटर ऑफ.
distinguish between ammeter and voltmeter. तर ammeter आणि voltmeter मध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला इथे स्टडी करायचे. पाहता आपण अगोदर आन्सर मध्ये दोन कॉलम करणार. एक कॉलम एमीटर साठी आणि दुसरा कॉलम व्होल्टमीटर. पाहता हे जे एमीटर आणि व्होल्टमीटर आहे तर यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करायचं सांगितलंय. तर फर्स्ट अगोदर पहिला पॉइंट पहा, यांचे जे फंक्शन आहे त्यावरून पहिला पॉइंट लिहायचा. तर एमीटरचं फंक्शन आहे टू मेजर द करंट इन द सर्किट. तर पहिला पॉइंट आपण लिहू शकतो, इट मेजर्स करंट. हा झाला पहिला पॉइंट एमीटर साठी. आता व्होल्टमीटरचं फंक्शन, इट मेजर्स पोटेंशियल डिफरन्स. व्होल्टमीटर आपण पोटेंशियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करतो. इट मेजर्स पोटेंशियल डिफरन्स. तर हा झाला पहिला पॉइंट त्यांच्या फंक्शन वरून. आता एमीटर हा करंट मेजर करण्यासाठी करेक्ट कसा करायचा आणि व्होल्टमीटर हा व्होल्टेज मेजर करण्यासाठी करेक्ट कसा करायचा यावरून सेकंड पॉइंट लिहायचा. इट इज कनेक्टेड इन सीरीज. आता व्होल्टमीटर हा कनेक्ट कसा करायचा व्होल्टेज किंवा पोटेंशियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. इट इज कनेक्टेड इन पॅरलल across which the potential difference is to be measured. It is an moving coil galvanometer with low resistance. एमीटरला आपण म्हणू शकतो इट इज an moving coil galvanometer with low resistance. एमीटरला मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर म्हणता येतं जेव्हा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हा लो असेल आणि आयडियली 0. तर आयडियली रेजिस्टन्स हा असतो 0. तर इट इज an एमसीजी विथ हाय रेजिस्टन्स, आयडियली इनफायनाइट असतो. तिसरा पॉइंट व्होल्टमीटर मध्ये लिहिता येईल आपल्याला. इट इज an moving coil galvanometer with high resistance. Ideally इन्फायनाइट रेजिस्टन्स असतो. तर आता 15 पॉइंट क्लिअर झाले असतील. पाहता इथे आपण स्टडी केलेला आहे की मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला जेव्हा एमीटर मध्ये कन्वर्ट करायचे तर मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये रेजिस्टन्स क्रिएट करावा लागतो आणि त्या रेजिस्टन्सला आपण म्हणतो शंट रेजिस्टन्स.
smaller the shunt, greater will be the current measured. Greater will be the current measured. तर पहा शंट रेजिस्टन्स म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या कार्बनमध्ये कनेक्ट केलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर स्मॉलर असेल तर करंट मेजर करण्याची कॅपॅसिटी त्याची वाढते, म्हणजे ग्रेटर विल बी द करंट मेजर. आता इथे larger its resistance, greater will be the potential difference measured. Greater will be the potential difference measured. तर चौथा पॉइंट लिहिला आपण, शंट रेजिस्टन्स जर स्मॉलर असेल तर ॲमीटर हा करंट मेजर करण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज होते, म्हणजे मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची करंट मेजर करण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज होते. आणि जर समजा लार्जर इट्स रेजिस्टन्स, व्होल्ट मीटर साठी सांगायचे, लार्जर इट्स रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर. आता जो फिफ्थ पॉइंट आहे पहा, तर फिफ्थ पॉइंट मध्ये आपल्याला ॲमीटरच्या पॅरलल मध्ये जो रेजिस्टन्स कनेक्ट करतो आपण, तर तो रेजिस्टन्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला, रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर S is equal to किंवा इथे डायरेक्टली R suffix A is equal to S into G divided by S plus G किंवा G divided by N हा फॉर्म्युला यूज करताय. Fifth point for voltmeter, resistance of voltmeter R suffix V is equal to, आता गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आणि हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स यांची होईल ऍडिशन सिरीज मध्ये असल्यामुळे, त्याचबरोबर G into N minus 1 हा पण फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करता येईल. तर हे झालं डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. तर ॲमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये जो डिफरन्स आहे तो आपण इथे पाहिलेला आहे. कोणतेही 4 पॉइंट महत्त्वाचे आहेत 2 मार्क्स साठी जर डिफरन्स विचारला तर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.